नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 21 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ओवी मायाकडे हट्ट करते. ओवी मायाला म्हणते, माया मावशी, मला आत्ताच्या आत्ता माझ्या आईला फोन लावून दे, नाहीतर आईला इथे घेऊन ये, मला सांगायचं नाही. ओवी खूपच हट्ट करत असते आणि ती काही मायाचं ऐकत नाही. त्यामुळे माया खूप चिडते. माया ओवीवरती खेकसते आणि तिला म्हणते, गप्प बस, आता एक शब्दसुद्धा बोलायचं नाही आणि मी सांगते तसंच करायचं. मायाचं खरं रूप बघून ओवी घाबरते आणि तिला कळतं की सारंग ऐश्वर्या वाईट नाही आहे, तर माया वाईट आहे. तर इथे जानकी शुद्धीवर आलेली असते आणि ऐश्वर्या तिला भेटायला येते. घरातले सगळेच इथे आलेले असतात. पोलीस इथे येतात आणि जानकी ऋषिकेशला म्हणतात, जानकी ऋषिकेश, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या मायाचा नंबर ट्रेस केला आणि ती कुठे गेली आहे याची माहिती आम्हाला मिळाली आहे. जानकी म्हणते, आता काही झालं ना तरी मायाला आम्हीच शोधणार. जानकी उठून उभी राहते. ऐश्वर्या तिला आधार देते. जानकी म्हणते, ऐश्वर्या, मला आधाराची गरज नाही आहे. खरं तर आता माझ्या ओवीला आधाराची गरज आहे. आता ही लढाई आपण जिंकायची. आता आपणच ओवीला शोधायचं. थोड्या वेळाने जानकी ऋषिकेश वेश बदलून त्या ठिकाणी येतात जिथे मायाने ओवीला ठेवले आणि ते सगळीकडे शोधाशोध करतात. आता जानकी ऋषिकेशला ओवी सापडेल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी निघून गेली म्हणून ऋषिकेश इथेच बसलेला असतो. जानकीने आत्तापर्यंत आपल्यासाठी काय काय केलं हे ऋषिकेशला सगळं आठवतं आणि ऋषिकेश खूप रडतो. ऋषिकेशच्या घरचे तिथे येतात आणि जानकी गेलेली बघून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं. तर इथे ओवी मायाकडे हट्ट करत असते. ती मायाचं काही ऐकत नाही, काही नाही. फक्त तिचं एकच चालू असतं, ते म्हणजे आईकडे जायचे किंवा आईला इथे घेऊन ये. मायाचा नाईलाज होतो आणि माया ओवीला समजवते आणि आईला फोन लावेन असं सांगते. आईशी बोलायला मिळेल म्हणून ओवी जरा रिलॅक्स होते आणि तिचा मूड चांगला होतो. तर इथे ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये असते. नेमकं झालं काय, जानकी ओवीला घेऊन आली का घरी, हे तिला काहीच कळलेलं नसतं. ऐश्वर्या जानकीला फोन लावते पण जानकीचा फोन लागत नाही. ऐश्वर्या सारंगला फोन लावते आणि त्यावेळेस तिला समजतं की जानकी हे जग सोडून गेली आहे. ऐश्वर्याला खूप वाईट वाटतं आणि ती रडायला लागते. जानकी आत्तापर्यंत आपल्याशी चांगलं वागायची आणि आपण तिच्यासोबत वाईट वागत होतो. ऐश्वर्या जानकीच्या आठवणीत खूप रडते आणि शपथ घेते. ऐश्वर्या म्हणते, जानकीची शपथ, आता या मायाला मी अद्दल घडवणार, माझ्या ओवीला मी सोडवून आणणार आणि त्या मायाला अजिबात सोडणार नाही. ऐश्वर्या खूप भडकलेली असते. ऐश्वर्या जोरजोरात रूमचा दरवाजा ठोकावते आणि आई सयाजी यांना आवाज देते. कावेरी दरवाजा उघडायला जाते पण सयाजी काही दरवाजा उघडू देत नाही. कावेरी आपलं रुद्रावतार धारण करते आणि सयाजीला ओरडते. कावेरी म्हणते, बाद झालं, आत्तापर्यंत आमच्या आयुष्याचे निर्णय तुम्ही घेतले आणि आम्ही सगळं सहन केलं, पण यापुढे नाही. माझी लेक आता या रूमबाहेर येणारच. कावेरी रूमचा दरवाजा उघडते आणि ऐश्वर्या बाहेर येते. ऐश्वर्या तिथून जात असते. सयाजी म्हणतो, कुठे चालली आहेस तू? ऐश्वर्या म्हणते, मी जाते आहे जानकीकडे, मला समजलं आहे जानकी गेली आहे. सयाजी म्हणतो, नाही, अजून पक्की खबर आलेली नाही आहे. ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला कसं काय कळलं? म्हणजे तुम्ही अजूनही मायाच्या संपर्कात आहात ना? मला जाऊ द्या, मला जायचे. सयाजी काय ऐश्वर्याला सोडत नसतो. ऐश्वर्या खूप भडकलेली असते. ऐश्वर्या म्हणते, बास हा, आता तुम्ही ऑर्डर देणार आणि मी फॉलो करणार, अजिबात होणार नाही तसं. मी आत्तापर्यंत माझ्या आईला चुकीचं समजत होते, पण चुकीचे तुम्ही आहात हे मला कळले. यापुढे मी तुमचं काहीही ऐकणार नाही, मला जाऊ द्या. सयाजी हात धरून उभा असतो. ऐश्वर्या म्हणते, हे बघा, तुम्ही मला जर जाऊ दिलं नाही तर मी पोलिसांना फोन करून सांगेन की तुम्ही मायाची मदत करताय आणि त्यानंतर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. सयाजीचा नाईलाज होतो आणि सयाजी ऐश्वर्याचा हात सोडतो. ऐश्वर्या जानकीला बघायला हॉस्पिटलसाठी निघते. तर इथे हॉस्पिटलमध्ये सगळे रडत असतात आणि तेवढ्यात सारंगला मायाचा फोन येतो. सारंग फोन उचलतो आणि ओवीचा आवाज ऐकू येतो. सारंग स्पीकरवर टाकतो. ओवी हट्ट करत असते आणि आईशीच बोलायचं हे बोलत असते. ओवीसारखा आई आई म्हणून हाक मारते आणि तो आवाज जानकीच्या कानापर्यंत जातो. जानकी एकदम उठून बसते. जानकीला उठून जिवंत झालेलं बघून सगळ्यांच्या जीवात जीव येतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.